नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची तोफ पुन्हा एकदा संसदेत धडाडली। लोकसभेत खासदार कोल्हेंनी सांगितलं कलयुगातलं रामायण। कविता सादर करत पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या राजकीय धोरणांचा खरपूस समाचार घेतला। रामलला तो विराजमान हो गए, पर राम राज्य कब आएगा असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। पहा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची लोकसभेतील जोरदार फटकेबाजी। पण त्यापूर्वी हेडलाईन। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा गरजले। राम मंदिर अयोध्येचा दाखला देत सरकारला धारेवर धरले। अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचा मुद्दाही छेडला। अलंकापुरीत इंद्रायणी काठी भक्तीचा महासागर। माऊली संजीवन समाधी भोवती नगर प्रदक्षिणा, हजारो भाविकांमुळे अवघा रंग एक झाला। वापगाव, वरुडे, गुळाणी, वाकळवाडी व्हीव्हीपॅट मशीनचा प्रसार। प्रशासनाकडून गावागावात प्रसार आणि जनजागृती मोहीम। मतदानाबाबत ग्रामस्थांच्या शंकाचे केरे निरसन। आता पाहूया सविस्तर वृत्त। गीता भक्ती अमृत महोत्सव सोहळ्याच्या 7व्या दिवशी अलंकापुरी इंद्रायणी तीरी भक्तीचा महासागर लोटला। इंद्रायणी घाटातून ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीभोवती केलेल्या नगर प्रदक्षिणेत हजारो भाविक सहभागी झाले होते। श्री रामदेव बाबा यांच्या सहभागाने कार्यक्रमाची आध्यात्मिक आभा अजूनही उंचावली। नगर प्रदक्षिणादरम्यान भक्त पारंपरिक पोशाखात त्यांच्या सांस्कृतिकतेचे प्रतिनिधित्व करताना दिसले। एक रंग, एक आवाज, एक भावना यात सारे तल्लीन झाले होते। श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी झांजा आणि ज्ञानबा तुकारामच्या गजरात भक्तांचे नेतृत्व केले। भक्तीमध्ये तल्लीन होत स्वामीजींनी काही संत आणि शिष्यांसह फुगडीत दंग झालेले पाहायला मिळाले। इंद्रायणी घाटावर हजारो विद्यार्थ्यांचे मंत्रमुग्ध करणारे मृदुंगवादन जमलेल्या साऱ्यांसाठी एक मेजवानी ठरली। मृदुंग नादानंतर घाटातून घुमणाऱ्या भगवद्गीतेच्या श्लोकांच्या दिव्य पठणाने विद्यार्थी, गीता परिवाराचे सदस्य आणि अन्य भक्तांसह 10,000 भाविकांना निसर्गाशी एकरूप असल्याची अनुभूती मिळाली। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खेड तालुक्यात 3,66,015 नागरिक पात्र असतील अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली। विशेष म्हणजे यंदा मतदार यादीत 18 ते 29 वयोगटातील 15,240 नव मतदारांची भर पडली आहे। तसेच खेड तालुक्यात 1,79,013 पुरुष मतदार आणि 1,66,015 आणि अन्य 7 मतदार असे एकूण 3,45,035 मतदार आहेत। 2019च्या लोकसभेच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांमध्ये यावेळी चांगलीच वाढ झाली आहे। आळंदी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला। आळंदी फाट्याजवळ शुक्रवारी रात्री 7:30च्या सुमारास ही घटना घडली। राजकुमार यादव वय 28 याच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी अजिंक्य रमेश डवले वय 24 नाणेकरवाडी चाकण यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आळंदी रस्त्याने राजकुमार यादव हा पायी जात होता, त्यावेळी अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली। राजकुमार याचा त्यात मृत्यू झाला। घटनेनंतर अपघाताची माहिती न देता आणि जखमीला वैद्यकीय मदत न करता चालक वाहन घेऊन पसार झाला। ELMS स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुल राजगुरुनगर येथे प्रोजेक्ट छलांग खेल महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, लंगडी, खो खो, रस्सीखेच या स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये 1100 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग नोंदवला। कबड्डी स्पर्धेत मुलांच्या राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेच्या संघाने तर मुलींच्या शरदचंद्र विद्यालय वडगाव घेणन संघाने प्रथम क्रमांक पटकावला। लंगडीच्या मुलींच्या स्पर्धेत कोयाळे येथील भानुबा विद्यालय तर मुलांच्या स्पर्धेत कडूच्या रामभाऊ म्हाळगी विद्यालयाने बाजी मारली। खो खो स्पर्धेत शिलपिंपळगावच्या श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि वडमुखवाडीच्या सयाजीनाथ महाराज शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला। तसेच रस्सीखेच स्पर्धेत राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी आणि कडूच्या रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अव्वल स्थान पटकावलं। यावेळी तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश मोहरे, आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक शेखर कुदळे, खेड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड, मावळ तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद एसकांदे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता पाहूया शेतमालाच्या बाजारभावाची बातमी। चाकण बाजारात शनिवारी 4,500 क्विंटल कांद्याची आवक झाली असून कांद्याला किमान 600 ते कमाल 1,500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला। त्याचबरोबर लसणाला किमान 20,000 तर कमाल 27,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। शनिवारी एकूण 54,000 रुपयांची कांद्याची तर 13,75,000 रुपये लसणाची उलाढाल झाली असल्याची माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे आणि सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी माहिती दिली। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे। EVM, VVM आणि व्हीव्हीपॅट हे प्रसार आणि जनजागृती मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार खेड तालुक्यात तहसील कार्यालयाअंतर्गत
वावगाव येथील ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले। ग्रामस्थांच्या शंका, समाधान आणि मशीन संबंधित माहिती त्यांना देण्यात आली। गावातील मतदारांना प्रशिक्षण देत आपण यंत्रात दिलेले आपलं मत कोणत्या उमेदवाराला गेले हे त्यांना पाहायला मिळालं, म्हणून आपले मतदान योग्य दिशेने दिल्याचा अनुभव येथे मतदारांना आला। खेड तहसील तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी प्रशांत बेडसे, प्रांताधिकारी जोगेंद्र गट्यारे, नायब तहसीलदार मदन जोगदंड, नायब तहसीलदार RB बिजे, पथकाचे प्रमुख विजयकुमार शेटे, भरत ताजवे, मनोहर मुळूक, चालक संदीप कडलक, पोलीस नाईक शरद कारकोड आणि संतोष मोरे आदींनी काम पाहिलं। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे। शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेतील आपल्या भाषणात एक कविता सादर केली होती। राम मंदिराच्या भावनिक मुद्द्याचा संदर्भ देत देशातील जनतेचा आक्रोश त्यांनी मांडला होता। पुन्हा एकदा याच प्रकरणाचा प्रत्यय करत भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न खासदार कोल्हे यांनी शनिवारी लोकसभेत केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्रातील महान व्यक्तींचे विचार आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून दिली। आपल्या धारदार वाणीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श संसदेत सांगत हिंदू धर्माची परिभाषा मांडली। आणि मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा, कारण मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण केलं। मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीच्या वारकरी बांधवांचा वैष्णवांचा मेळा जमतो आणि तो एकाच पांडुरंगाच्या चरणी लीन होतो। मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढींच्या आणि परंपरांच्या आणि कर्मकांडाच्या चौकटी झुगारून मानवतेला अधिष्ठान मिळालं। कलयुग में एक ऐसा उदाहरण है जिन्होंने ये आदर्श प्रस्तावित किया कि इंसान धर्म के लिए नहीं बल्कि धर्म इंसानों के लिए बना है, और वो आदर्श है छत्रपति शिवाजी महाराज। इसलिए मैं जय श्री राम जरूर कहता हूं, लेकिन उससे पहले जय शिवराय कहता हूं, कारण छत्रपती शिवाजी महाराजच होते ज्यांच्यामुळे अंगणातली तुळस, मंदिरातले देव, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली। ज्यांनी राज्याभिषेकाच्या वेळी राजदंड स्वतःच्या हाती ठेवून धर्मसत्ता राजसत्तेच्या वर नाही तर तिच्या खांद्याला खांदा लावून लोकांच्या कल्याणासाठी राबवली गेली पाहिजे, हा आदर्श प्रस्थापित केला। तमाशातील वगनाट्याच्या आधारे कलियुगातील रामायण सांगत देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचं गंभीर वास्तव त्यांनी संसदेत मांडलं। इसी पर तो आ रहा हूं। और तमाशा ये हमारी परंपरा है, इसमें वगनाट्य होता है और ये वगनाट्य व्यंगात्मक रूप से होता है। तो ये व्यंगात्मक रूप से लिखने वाले एक लेखक ने मुझे कहा कि वो कलयुग का रामायण लिख रहे हैं। तो मैंने पूछा कैसे, कलयुग में कैसे राम होगा? कलयुग में राम लल्ला आएंगे लेकिन रामायण कैसे होगा? तो वो वगनाट्य लेखक ने मुझे कहा, देखो रामायण में कांचन मृग का लालच दिखाकर रावण ने सीता का हरण किया था। कलयुग में ईडी, सीबीआई, इनकम टैक्स का डर दिखाकर चुनाव चिन्ह, पार्टी और नेताओं का हरण होता है। रामायण में सीता मैया अशोकवन में विलाप कर रही थी, आज लोकतंत्र कलयुग में विलाप कर रहा है। तो मैंने पूछा सर सिर्फ 2 मिनट दीजिए, तो मैंने पूछा इस पे उपाय क्या है, क्योंकि रामायण में तो हनुमान जी ने समुद्र लांघकर सीता मैया को राम जी की अंगूठी दी और उनका ढाढ़स बांधा। उन्होंने बोला आज भी हो सकता है। मैंने पूछा कैसे? उन्होंने बोला उन्हीं हनुमान जी से प्रेरणा लेकर समस्त देशवासियों को झूठी गारंटी और झूठे प्रोपेगेंडा का समुद्र लांघकर मतदान की अंगूठी देनी होगी और लोकतंत्र का ढाढ़स बांधना होगा। और अंत में अध्यक्ष महोदय, आई एम कंक्लूडिंग। प्रभू श्रीराम एकवचनी होते, राम राज्यात सगळ्यांसाठी समान न्याय होता। प्रभू श्रीरामांच्या गुणांचं स्मरण करून देत त्यांनी स्वतःला श्रीराम भक्त म्हणून घेणाऱ्या सरकारला आपल्या वचनाचं स्मरण करून दिलं आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या निरपेक्षतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला। प्रभु श्री राम जी एक वचनी, एक बानी, एक पत्नी कहलाते हैं। एक वचनी प्रभु श्री राम जी के जब हम भक्त कहलाते हैं, एक वचनी प्रभु श्री राम जी के जब हम भक्त कहलाते हैं, तो देश के युवाओं को 2 करोड़ रोजगार मिलने का वादे का क्या हुआ? किसानों की आय दुगनी करने की गारंटी का क्या हुआ? 2022 तक हर किसी को पक्के घर मिलने का इरादे का क्या हुआ? इन वचनों पर अंतर्मुख होकर विचार करना होगा। प्रभु श्री राम जी का एक दूसरा बहुत महत्वपूर्ण गुण है, वो है हर नागरिक को समान न्याय की दृष्टि से देखना। समान न्याय की दृष्टि से देखना। लेकिन समस्त देशवासी देख रहे हैं, जब आईस मतलब इनकम टैक्स, सीबीआई, ईडी की जब कार्रवाई होती है तो सिर्फ सत्ता पक्ष के नहीं, विपक्ष के नेताओं पर, सर 2 मिनट, विपक्ष के नेताओं पर होती है। और जैसे ही कोई सत्ता पक्ष का दामन थाम लेता है तो भ्रष्टाचार के आरोप पर ईडी की कार्रवाई सब नामो निशान मिट जाता है।
लोकसभेतील भाषणात खासदार कोल्हेंनी आपल्याला रामराज्य कब आएगा या कवितेचं सादरीकरण केलं. कवितेतून मोदी सरकारच्या कारभाराचा खरबूज समाचार घेतला. यावेळी संसदेत कल्ला झाला आणि वेळेअभावी खासदार कोल्हेंना आपली कविता पूर्ण करता आली नाही. और अंत में मेरी कविता की पंक्तियां सुनाकर मैं अपनी वाणी को विराम दूंगा. मंदिर का निर्माण हुआ, राम लल्ला भी विराजमान हुए. मंदिर का निर्माण हुआ, राम लल्ला भी विराजमान हुए. अब जिम्मेदारी बनती है और सवाल भी उठता है. अब जिम्मेदारी बनती है और सवाल भी उठता है. राम लल्ला तो आ गए, अब राम राज्य कब आएगा. मंदिर में घंटा बजाने से, पूजा अर्चना करने से दिल को सुकून तो मिलेगा, परंतु मेरे देश में राम राज्य कब आएगा. आस्था के विषय पर राजनीतिक रोटियां सेकने से चुनाव प्रचार का मुद्दा तो मिलेगा. आस्था के विषय पर राजनीतिक रोटियां सेकने से चुनाव प्रचार का मुद्दा तो मिलेगा, परंतु मेरे देश में राम राज्य कब आएगा. राम राज्य तो तब आएगा, राम राज्य तो तब आएगा जब धोबी की तरह आम देशवासी की शंका का समाधान होगा, जब आज की शबरी के बेरों का आदर और प्रेम पूर्वक स्वीकार होगा, जब किसान, मजदूर, महिला, हर नागरिक के साथ समान न्याय होगा, किसानों को मेहनत का सही दाम और मेरे हर युवा के हाथ को काम होगा. राम राज्य तो तब आएगा. सर सिर्फ 2 मिनट कंक्लूडिंग सर. राम राज्य तो तब आएगा, राम राज्य तो तब आएगा जब मंदिर पर लहराता भगवा तिरंगे का रंग प्रतीत होगा. दहलीज के बाहर कदम रखते ही राम, रहीम, रॉबर्ट हर कोई सिर्फ भारतीय कहलाएगा. जब प्रत्यंचा तानने, सर सिर्फ 2 मिनट सर, लेट मी सर, लास्ट लाइन. राम राज्य तो तब आएगा जब आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. धन्यवाद.